नारायण 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 नारायण. भगवान विष्णूचे 10 अवतार तुम्हा सर्वांना माहीत आहे. या दशावतारांपैकी 4थ्या अवताराची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. सत्ययुगात सप्तर्षींपैकी महर्षी कश्यप राहत होते. त्यांच्या अनेक बायकांपैकी दिती नावाच्या बायकोने 2 राक्षस पुत्रांना जन्म दिला. एक हिरण्याक्ष, दुसरा हिरण्यकश्यपू. विष्णूने वराह अवतारात हिरण्याक्षाचा वध केला होता. नारायण 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 नारायण. अरे मी व माझा भाऊ इतके शूर, पण त्या विष्णूने माझ्या भावाला ठार मारले. मी त्याला आता जिवंत ठेवणार नाही. महाराज, पण मी ऐकलंय तो विष्णू खूप ताकदवान आहे. त्याच्याकडे शस्त्र आणि अस्त्र सगळं काही आहे. काय करावं? हा, मी असे करतो. मला अमरत्व प्राप्त होण्यासाठी ब्रह्मदेव यांना माझ्या तपश्चर्येने प्रसन्न करून आणि त्यांच्याकडून अमर होण्याचा वर प्राप्त करून घेतो. या हिरण्यकश्यप तपश्चर्येला गेला असताना इंद्रदेव त्याच्या राज्यावर स्वारी करतात आणि महाराणी दयाहून त्यांना कैदेत टाकतात. परंतु गर्भवती असलेली कयानी चतुराईने कारागृहातून पलायन करून नारदाच्या आश्रमात जातो. नारायण 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 नारायण. मुनिराज, मुनिराज, मला वाचवा. माझे आणि माझ्या होणाऱ्या बाळाचे संरक्षण करा. मुनिराज, घाबरू नकोस पालकी. तू नारदाच्या आश्रमात आली आहेस. इथे तू पूर्णपणे सुरक्षित आहे. नारायण नारायण. धन्यवाद मुनिवर. मुनिवर, एक प्रश्न विचारू? हो, विचार. नारायण नारायण. तुम्ही नारायण नारायण सारखे का म्हणता? नारायण म्हणजे विष्णू. मी विष्णूचा जप करतो कारण तो सर्व जगाचे संरक्षण करतो. तू पण विष्णूचे नामस्मरण कर. म्हण बरे. नारायण 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 नारायण. तयादून एका पुत्राला जन्म देते. त्याचे नाव प्रल्हाद. आईच्या संस्कारामुळे तो पण विष्णूचे स्मरण करीत असतो. ओम श्री ब्रह्माय नमः. ओम श्री ब्रह्माय नमः. ओम श्री ब्रह्माय नमः. हिरण्यकश्यपूची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव प्रकट होतात. दूधवत्सा, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो. मग तुला काय पाहिजे ते माग. हे देवा, मला कोणाच्याही हातून मरण येऊ देऊ. मला अमर कर. हे शक्य नाही. सृष्टीच्या नियमाच्या बाहेर मी जाऊ शकत नाही. दुसरे तू काहीही माग. मग मला देव, राक्षस, मानव यांच्याकडून कोणत्याही अस्त्र आणि शस्त्राने, कोणत्याही प्राण्याकडून आकाशात, जमिनीवर, घरात किंवा घराबाहेर मरण येऊ नये. तथास्तु.
कोणीही मारू शकत नाही. आता मी माझं राज्य परत देईल. माझ्या पत्नीला आणि मुलाला घेऊन या. स्वामी, आपण आला? हा आपला मुलगा प्रल्हाद. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय हे नमः. मूर्ख मुला, खबरदार, या घरात विष्णूचे नाव घेतलेस तर मी तुला मारून टाकीन. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. कोण आहे तिकडे? हा, याला घेऊन जा आणि डोंगरावरून फेकून द्या. महाराज, महाराज, तो आपला मुलगा आहे, त्याला मारू नका. मी तुमच्या पाया पडते. महाराज महाराज, अहो प्रल्हादाला आम्ही उंच डोंगरावर ढकलून दिलं. पण चमत्कार झाला, एवढ्या उंचावर न पडून देखील तो जिवंत राहिला. असं आता बघतोच हा कसा वाचतो. जा, होलिकाला बोलवा. प्रणाम भ्राताश्री, आपण मला बोलवले? हो, तुला अग्नी जाळू शकत नाही असे वरदान आहे ना? हो भ्राताश्री, आपण म्हणताय ते खरं आहे ना? मग जा, या प्रल्हादाला मांडीवर आणि अग्नीत प्रवेश कर. म्हणजे हा प्रल्हादाला अग्नीत जाळून टाकेल. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो नारायणाय महाराज महाराज, घात झाला. होलिकाने प्रल्हादाला घेऊन अग्नीत प्रवेश केला, पण होलिकाच त्यामध्ये जळून भस्म झाली आणि प्रल्हाद, त्याला तर काहीच झाले नाही. अरे हे काय चालले आहे? एवढ्या सगळ्या होऊन तुला कोण वाचत? पिताश्री, मला विष्णू वाचवला. विष्णू, कुठे आहे तुझा विष्णू? मला तर कुठेच दिसत नाही. पिताश्री, तो सगळीकडे आहे. तुमच्या, माझ्या, आणि माझ्या सखीकडे देखील ते सगळ्यात आहे. असं म्हणजे तो एक खांबात सुद्धा आहे. हो, तो या खांबात सुद्धा आहे. सैनिको, माझी कला आणा. हिरण्यकश्यपू, तू खूप अत्याचार केले आहेस. तू पापी आहेस.
हा शेवट करण्याकरिता मी हा अवतार घेतला आहे. हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानामुळे विष्णूने नर नाही आणि पशुही नाही असे नरसिंहाचे रूप घेतले. किंवा शस्त्राने न मारता स्वतःच्या नखाने त्याचा वध केला. तो त्या आकाशात भूतलावर घरात किंवा बाहेर न पडता घराच्या उंबरठ्यावर स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याला ठार मारले. नरसिंह अवतार या नाटिकेमधील पात्र परिचय: प्रल्हाद ओजस जोशी, हिरण्यकश्यपू कौस्तुभ लाकर, भारत अमित मंगरोळे, मंत्री अथर्व पाटील, दयाधू नीता मंगरोळे, निवेदक आणि भूमिका रोहिणी कोईफेरे, रघुवीर विक्रांत पवनीकर आणि नरसिंहाच्या भूमिकेत गिरीश नवेकर, लेखन आणि दिग्दर्शन जयंत पवनीकर, संगीत संयोजन नितीन पवनीकर आणि प्रस्तुत करता पूनम पाटील.